नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत रस्त्याच्या कडेला एक रक्ताने माखलेले अज्ञात शव आढळले आहे। पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास सुरू केलाय। मृतक व्यक्ती व आरोपी यांची ओळख अद्याप पटलेली नाही आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहेत। बरोबर आहे। बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना एक डॉक्टर मंडपे यांनी कंट्रोलला फोन केला होता। कंट्रोलने सीएफएस दिला एमडीटी की बीट नंबर 4 ला यशस्वी घटना आहे, माणूस पडलेला आहे, रक्त निघालेलं डोक्यात। त्या ठिकाणी बीट मार्शल 4 यांनी जाऊन खात्री केली। त्यांनी आम्हाला फोनवर माहिती दिली, ड्युटी ऑफिसरला माहिती दिली। आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं। डॉक्टर मंडपे दवाखाना इंदोरा चौक ते 10 नंबर पुलिया, तर त्या ठिकाणी बघितलेस तर रक्ताचे थारड पडलेला आणि एका बाजूला वीट थोडा तुटलेला आणि त्याला पण रक्त लागलेला। याचा प्राथमिक अंदाज आम्ही आमच्या वरिष्ठांना दिली। एकंदरीत कोणीतरी अज्ञात इसमाने, तो पण अनोळखी होता, त्याचा कोणतरी खून केला। या माहितीद्वारे आम्ही आयकार बोलवली, त्याची सर्व अँगलने आम्ही माहिती घेतली। त्याचा फोटो व्हायरल केला आम्ही मृतकाचा, त्याचं ट्रेस झालं। त्याचं नाव मधुकर माणिक बागडे, वय 40 वर्ष, इंदोरा भंडार मोहल्ला गल्ली नंबर 6चा असल्याचं निष्पन्न झालं। आम्ही त्याची माहिती काढली, त्याचा भावाला बोलवलं। भावाचा रिपोर्ट सुरू आहे। भावाचं नाव आहे मनोज माणिक बागडे। त्यांनी रिपोर्ट दिला की भावाचं कोणाचं भांडण नव्हतं, पण तो त्यांना कोणतरी मारला असावा, अशा रिपोर्ट अशाच्या याच्यावरून आम्ही 302चा गुन्हा दाखल करतोय आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व व्हेरीफाय करून आम्ही आरोपी शोधून अटक करण्याची कारवाई करू। काय सीसीटीव्ही मध्ये पुरावा मिळाले आहे का? इथून किती आरोपी आहे आणि इथून किती वेळेची घटना आहे काय? तो मृतक झोपलेल्या त्या दुकानासमोर, डॉक्टरच्या दवाखान्यासमोर शेडमध्ये झोपलं दिसतोय आणि 5:30 ते 6 वाजता दरम्यान सकाळी एक माणूस येतोय, खिशे चेक करतोय, परंतु पैसे वगैरे काढलेले दिसत नाही। तर वीट उचलतो, डोक्यावर मारून निघून जातो। आता डोक्यावर नेमकं कोण मारत आहे, काय पार्श्वभूमी काय त्याला मारण्यामागे, हे तपासात निष्पन्न होईल। तपास सुरू आहे।